नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मास्त्र जी आपली सिरीज आहे तर त्या सिरीजचा चौथं लेक्चर घेऊन आलोय, ज्याचे काय आहे की जो आपला अॅनाटॉमी पेपर 1 आहे त्याचा डे वाईज स्ट्रॅटेजी सांगा, असे बऱ्याच विद्यार्थ्यांना मला मेसेज वगैरे येत होते। सर किती दिवसात आम्ही पेपर 1 चा सिलेबस कंप्लीट करू आणि ह्याला आम्ही जास्त रिव्हिजन करून पेपर 2 चा भी सिलेबस आमचा लवकर ह्या 40-50 दिवसामध्ये आमचा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे। आता मी तुम्हाला हे बघा, आता हे तुम्हाला मी डे वाईज सिलेबस तुम्हाला दिलेला आहे। म्हणजे सिलेबस कसं आपले जी आता पेपर 1 बद्दल बोलूया आपण सुरुवातीला। आता यामध्ये मी काय सांगितलं, जे काही टॉपिक्स आहेत यांना तुम्हाला किती वेटेज म्हणजे किती दिवसात टाइम द्यायला पाहिजे आणि या दिवसात कंप्लीट झालं पाहिजे हे मी तुम्हाला दिलंय। आता आयडियली मी माझे डोळ्यापुढे तुम्हाला टाइम टेबल सांगितलं की एवढ्या दिवसामध्ये कंप्लीट करा। यामध्ये तुम्ही काही जे मी आहे तर काही दिवस थोडे एक्स्ट्रा सुद्धा दिलेले आहेत की जे की आता काही विद्यार्थ्यांचे यामध्ये कंप्लीट नाही होणार, त्यांच्यासाठी थोडा जास्त टाइम दिलाय। पण ज्या विद्यार्थ्यांचा लवकर सुद्धा सिलेबस कंप्लीट होईल त्यांनी यामध्ये टाइम आणखी रिड्यूस करू शकता। इथं मी तुम्हाला 20 दिवसामध्ये पेपर 1 चा सिलेबस कंप्लीट करायचं पूर्ण नियोजन दिलेलं आहे। यामध्ये तुम्ही कमी करून तुम्ही 18, 15, 14 पर्यंत सुद्धा आणू शकता। समजलं ना? आता हे कसं आहे, ज्या विद्यार्थ्याचा काहीच अभ्यास नाही त्याला जास्तीत जास्त 20 दिवस लागले पाहिजे, आणि ज्या विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास आहे तुम्ही यामध्ये तुम्ही आणखी यामध्ये टाइम रिड्यूस करू शकता। समजलं ना? त्यामुळे जवळपास तुम्ही 15 दिवसामध्ये सुद्धा तुमचा पेपर 1 चा सिलेबस कंप्लीट करू शकता। तर अशा प्रकारे आयडियाला मी तुम्हाला आयडियली टाइम टेबल दिलेला आहे। आता सुरुवातीला बघा आपले एलक्यूज टॉपिक बघूया, मग एसक्यू कडे जाऊया। आता सुरुवातीला जे 4 एलक्यू आहेत तर 4 एलक्यू वर काय होतं, याचं वेटेज जे आहे ना तर 5 एसक्यू कव्हर करतात। हे 4 एलक्यू 5 एसक्यू कव्हर करतात, म्हणजे इथं 40 मार्क आणि पुढचे खालचे एसक्यूचे 25 मार्क, जवळपास 65 मार्क, आणि त्यासोबत जे काही 15 एमसीक्यू असतील जवळपासचे तर 15 एमसी म्हणजे 65 आणि 15 म्हणजे 80 मार्कचं वेटेज फक्त एलक्यूचे टॉपिक कव्हर करतात। म्हणजे आपल्या पेपर 1 चे काय सुरुवातीला काय कव्हर करायचे तर एलक्यूचे टॉपिक आपल्याला सुरुवातीला कव्हर करायचे। जर एलक्यू तुमचे परफेक्ट झाले तर तुमचं जवळपास 80% वेटेज पेपर 1 चं कव्हर झालेला असणार आहे। तर त्यामुळे बघा आता सुरुवातीला काय करते, आता बघा गर्भशरीर, तर गर्भशरीर जो आपला आहे तो जो चॅप्टर आहे तो गर्भशरीरचा पहिला चॅप्टर आपल्या एका दिवसामध्ये पूर्ण करून टाकायचा आहे। काही नाही या चॅप्टर मध्ये सुरुवातीला काय जे शुक्र काय अर्थ काय जे की तुम्ही सुरुवातीला बेसिक मध्ये वाचला असेल, जे आपल्या फर्स्ट इयरला सुरुवात होतात तर तेच आपलं आहे गर्भशरीरमध्ये। यामध्ये विशेष असं काही नाही, फक्त मासन वरती वगैरे जे आहे IMP टॉपिक वगैरे त्यांना तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायचे। ज्यांना श्लोक वगैरे पाठांतर नसेल त्यांनी श्लोक बाजूला काढायचे, आणि हे जे 20 दिवस असणार आहे हे दररोज त्याला सकाळी उठून तुम्हाला एकदा रिवाइज करायचं, पाठ करायचं नाही बरं, रिवाइज वगैरे करायचं। करता करता तुम्हाला काय होईल, 5व्या-6व्या दिवशी काय होणार ते ऑटोमॅटिक तुम्हाला रिकॉल व्हायला सुरुवात होणार, आणि ते जे श्लोक आहेत तुम्हाला डायरेक्ट पाठ झालेले असणार आहे। तर त्यामुळे तुम्हाला सुरुवात काय करायची की एकदा ते श्लोक वगैरे तुम्हाला जे पाठांतर करायचे ते बाजूला काढायचे, आणि जे बाकीचं काही तुम्हाला बेसिक असणार आहे तर तुम्हाला एकदा वाचून वगैरे घ्यायचं, छान प्रकारचा अभ्यास वगैरे करायचा आहे, जे की तुम्हाला समजून जाईल की यामध्ये या टॉपिक मध्ये हे हा टॉपिक आहे। समजलं ना? अशा प्रकारे हा गर्भशरीरचा तुम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे। नंतर याचं एम्ब्रोलॉजी, आता एम्ब्रोलॉजी मध्ये थोडेफार कन्सेप्ट जास्त आहे, त्यामुळे सुरुवातीला आपण याला काय 2 दिवसात टाइम दिला। यामध्ये कन्सेप्ट काय, फिटल सर्क्युलेशन वगैरे झालं, मंथ वाईज डेव्हलपमेंट वगैरे झालं, फर्टिलायझेशन वगैरे झालं, त्यानंतर प्लॅसेंटा फॉर्मेशन वगैरे, हे जे काही टॉपिक्स वगैरे आहेत ना हे तुम्हाला करायचे आहेत। आता काही जण म्हणते सर आम्हाला टॉपिकच कळत नाही, नेमके करायचे तरी कोणकोणते, तर मी तुम्हाला ऑलरेडी काय केलंय की अॅनाटॉमी पेपर 1 म्हणून IMP क्वेश्चन दिलेत की कोणते आयुर्वेद आणि मॉडर्न जे काही टॉपिक आहेत ना आपले त्यांचे सगळ्यांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिलेत। ज्याला कोणाला व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा। त्यासोबत जे आपले खाली काय म्हणते आपलं कमेंट सेक्शन आहे, तर कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा मी काय केले याची लिंक दिलेली आहे। समजलं ना? तर याच्यामध्ये तुम्ही IMP अगोदर सुरुवातीला पाहून घ्या आणि IMP नुसारच अभ्यास करा। तुमचा ऑलमोस्ट सगळा पेपर या IMP मधून कव्हर होणार आहे। तर IMP ची लिंक आपल्या चॅनल मध्ये सुद्धा जाऊन बघू शकतात, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट मध्ये सुद्धा याची लिंक भेटून जाईल। तर बघा 3 दिवसामध्ये तुम्हाला हा पहिला एलक्यू कव्हर करायचा आहे। आयडियली टाइम टेबल सांगतो बरं, यामध्ये तुमचा जर पहिला अभ्यास असेल तर तुम्ही 2 दिवसामध्ये याचा कव्हर करू शकता, आणि ज्यांचा नसेल तर त्यांनी 3 दिवसामध्ये याला कव्हर करायचा आहे। नंतर बघा अस्थिशारीर, तर अस्थिशारीर काय नाहीये बघा, या चॅप्टर मध्ये काय फक्त 1 दिवसाचा चॅप्टर आहे। सुरुवातीला काय नाही, अस्थिची व्याख्या काय, अस्थिचे प्रकार वगैरे काय ते समजून घ्यायचं तुम्हाला, झालं तुमचा। आणि त्याच दिवशी तुम्हाला लगेच ऑस्टिओलॉजी जे बोन वगैरे मी IMP दिले त्या बोनला सुरुवात करायची। म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, पहिल्या दिवशीच तुम्हाला अस्थिशारीर हा कंप्लीट करायचा। काय नाही, फक्त तास 2 तासाचा चॅप्टर यामध्ये तुमचा कव्हर होऊन जाईल, आणि त्यानंतर तुम्हाला ऑस्टिओलॉजी जे काही बोन मी IMP बोन दिले तर तेवढे बोन करायचे या 3 दिवसामध्ये। तुमचा हे जो सेकंड एलक्यू तुमचा 3 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल। नंतर बघा आता संधिशारीर, संधिशारीरमध्ये काय नाही, संधीची व्याख्या सांगा, संधीचे प्रकार वगैरे सांगा, पहिल्या दिवशी मी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे। आणि उर्वरित जे काही 3 त्या दिवसाला धरून ते 3 दिवस असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला जे काही IMP जॉईंट्स वगैरे मी दिले तर ते 3 दिवसात तुम्हाला ते जॉईंट्स वगैरे कव्हर करायचे आहेत। तर अशा प्रकारे 3 6 या 6 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचे, 3 एलक्यू तुमचे कव्हर झाले असणार आहे। आयडियली आता काय झालंय, ज्या विद्यार्थ्याचा थोडाफार जरी अभ्यास असला किंवा नसला तर 6 दिवसामध्ये कंप्लीट होतो, पण विद्यार्थ्याचा कमी जास्त जर नाही झाला अभ्यास तर एखाद दिवस तुम्ही वाढू शकतात, 6 तर 7 दिवस करा किंवा 7 दिवस तर 8 दिवस करा, पण तुम्हाला या जास्तीत जास्त 7-8 दिवसामध्ये हे 3 एलक्यू कव्हर करायचे आहे। म्हणजे कारण की तुम्हाला पुढे रिव्हिजन साठी सुद्धा बिन वेळ राहायला पाहिजे। समजलं ना?
आता बघूया नर्वस सिस्टीम. आता बघा चौथा एलिक्यू सुरुवात काय नर्वस सिस्टीम ह्याला जास्त दिवस द्यायचे नाही. 2 दिवसामध्ये तुमचा हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल, की 2 दिवसामध्ये तुम्हाला चांगला जवळ-जवळ दिवसाचे 2, 3, 4 तास तरी याला सब्जेक्टला वेळ द्या. 3 तास आयडल वेळ द्या एका सब्जेक्टला, की 3 तास जरी देताल तर तुमचा 2 दिवसामध्ये ऑलमोस्ट हा चॅप्टर कव्हर होऊन जाईल. फक्त फुल फोकस होऊन चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. कोणतंही दुसरं डिस्ट्रॅक्शन वगैरे डोळ्यापुढे ठेवत नाही. फक्त आता अभ्यासाला बसलेत, फक्त अभ्यासच करायचा आहे. शिल्लकचं काही डोकं लावायचं नाही. तर 2 दिवसामध्ये नर्वस सिस्टम कव्हर करून टाका. एंडोक्रायनॉलॉजीला 2 दिवस लागतात म्हणजे लागतातच. यामध्ये बऱ्याच ग्लँड ना आपल्या जवळपास 5 ग्लँड आहेत आपल्याकडे. तर वेळ लागतो ह्याला करायला 2 दिवस वेळ द्या. लिम्फॅटिक सिस्टमला एवढं काही नाही. IMP मी तुम्हाला दिले तेवढे जर केले तर मस्त आहे. याला फक्त 1 दिवसाचा आयडल टाईम लागतो. पण 1 दिवस शिल्लक दिलाय. ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास नाही झाला तो 1 दिवसामध्ये आपण पुढे कव्हर करूया. ज्यांना नर्वस सिस्टम 2 दिवसात नाही झाली त्यांनी 3 दिवसात करा. लिम्फॅटिक सिस्टम 1 दिवसात करा. अशा प्रकारचे आपण आयडल टाइम टेबल सांगितलं. 15 दिवसामध्ये तुमचे 4ही एलिक्यू पूर्ण होऊन जातील. अशा प्रकारे ज्या विद्यार्थी 15 दिवसात होणार नाही त्यांनी 1-2 दिवस शिल्लक लागू द्या. पण 16-17 दिवसामध्ये जवळपास हा तुमचा एलिक्यूचा टॉपिक कव्हर झाले पाहिजेच. तेव्हा तुमचा कुठं रिव्हिजनला सुद्धा तुम्हाला टाइम भेटणार आहे. कारण का आपला सगळा सिलेबस कंप्लीट करायचा ना आता शेवटला. आता बघा हे झाले तुमचे 4 एलिक्यू. आता हे जे 4 एलिक्यू वरून तुमचे किती 5 एससीक्यू काय होणार आहे? 5 एससीक्यू आहे ना ते कंप्लीट होणार आहे. 4 एलक्यूवरून तुमचे 5 एससीक्यू कव्हर होणार आहे. मग जवळपास इथं 40 मार्क आणि 25 मार्क 65 मार्कचं तुमचं वेटेज झालं. त्यासोबत एक्स्ट्राचे एमसीक्यू आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. समजलं ना? आता बघा त्यानंतर आपल्याकडे येतो आता शरीर उपक्रमणी शारी आणि परिभाषा शारी. यामध्ये मी काय दिलं 2 दिवसात टाइम टेबल दिला तुम्हाला. पण ह्याला 1 दिवसाचा हा खरा म्हणला चॅप्टर आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना आणखी टाइम लागत असेल बाबा तर करा 1 दिवस खालचा जो 1 दिवस आपण शिल्लक काय दिला वरचा एखादा जर कमी जास्त झाला तर वरचा मॅनेज करण्यासाठी 1 दिवस शिल्लक धरूया असा. तर शरीर उपक्रमणी शारीर किंवा परिभाषा शरीराला 2 दिवस मध्ये धरून चला. हा दिवस तुम्ही एक सुद्धा दिवसामध्ये कव्हर करू शकता. हा 1 दिवस वर तुम्हाला कमी जास्त लागला तर 1 दिवस वरती तुम्ही शिल्लकचा घेऊ शकता. नंतर बघा आता पेशी शारीर केशनक दंत शारीर. आता हे जे आहे ना ते 1 दिवसाचे चॅप्टर आहे बरं हे दोन्ही पण. यामध्ये आयडियली यामध्ये काही लागत नाही. एका दिवसामध्ये तुम्ही दोन्ही चॅप्टर कव्हर करून टाका. समजलं? त्यानंतर येतं मायोलॉजी. आता मायोलॉजी जो आहे ना तुम्हाला IMP म्हणजे काही मायोलॉजी इम्पॉर्टंट जे आहे ना आपले क्वेश्चन दिले. ते इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये मायोलॉजी मी तुम्हाला कव्हर केली. ते तुम्हाला तेवढे जरी केलं मस्ट त्यामधला तुम्हाला क्वेश्चन कव्हर होऊन जाईल. ते तुम्हाला करायचं आहे. यामध्ये काय करायचं तुम्हाला 2 दिवसाचा आपण टाइम टेबल दिलाय. काही विद्यार्थ्यांना 1 दिवसात होत असेल तर कव्हर करा. काहींचं नसेल होत तर त्यांनी 2 दिवसामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. असं टोटली आपण एससीक्यूला 5 दिवस आणि एलिक्यूला 15 दिवसामध्ये जवळपास 20 दिवसामध्ये अशा प्रकारे पेपर 1चा सिलेबस कव्हर करू शकतो. अशा प्रकारे आयडियल टाइम टेबल ठेवला. आता ज्या विद्यार्थ्याचा काहीच अभ्यास नाही तर ते त्यांनी 20चा 22 दिवस करा, 23 दिवस करा. पण 20-22 दिवसामध्ये जवळपास कंप्लीट करा. जास्त दिवस लावून नका देऊ तुम्हाला कारण की पुढचे पण सुद्धा आपले सिलेबस लवकर कंप्लीट करायचे ना आणि रिव्हिजन सुद्धा करायची. त्यामुळे 20 दिवसामध्ये कमीत कमी 20 दिवस ठेवा. कारण जेवढी तुम्ही स्वतःची लिमिट कमी ठेवताल तर तेवढं लवकर तुम्ही सिलेबस कंप्लीट करताल. जर तुम्ही लिमिट 30 दिवसाची करताल 35 दिवसाची करताल तर तुम्हाला काय होईल तर ते सिलेबस त्या दिवसामध्ये पण सुद्धा कंप्लीट होणार नाही. त्यामुळे कमी लिमिट ठेवून जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर तुमचा सिलेबस सुद्धा कंप्लीट होऊन जाईल. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.